बाळाच्या दुसऱ्या वाढदिवसाला गारंबीला विठोबाची विहीर मिळाली आणि त्यापुढे बापूने गारंबीवर पैसा उधळायला सुरुवात केली. बाळाच्या तिसऱ्या वाढदिवसाला 2,000 रुपये खर्च करून त्याने लोखंडी खांब टाकून मजबूत साकव बांधला. चौथ्या वाढदिवसाला मराठी शाळेची इमारत बांधून दिली. या शाळेच्या अनावरणाच्या समारंभाला अनेक थोरा मोठ्यांचे पाय गारंबीला लागले. बाळाच्या 5व्या वाढदिवसाला गुरववाड्यापासून व्याघ्रेश्वराच्या पावलापर्यंतचा पाटाचा भाग सिमेंटने बांधून दिला. आधीच्या पाटाला असलेल्या भेगांमुळे जे बरेचसे पाणी वंदे नदीत वाया जात होते, ते या सिमेंटच्या पाटामुळे वाया न जाता पाण्याचा पुरवठा वाढला. तसेच पावसाळ्यात या पाटात जास्तीचे पाणी साठून लोकांना त्रास होऊ नये म्हणून या सिमेंटच्या पाटाला थोड्या थोड्या अंतरावर दरवाजे केले होते, जेणेकरून ते पाणी वंदे नदीत सोडता येईल. गारंबीने बापूचे आभार मानावेत अशा बऱ्याच गोष्टी बापूने दिल्या होत्या. पण तो इथेच थांबला नाही. बाळाच्या 6व्या वाढदिवसाला पुलावर धर्मशाळा आणि विहीर त्याने बांधली आणि 7व्या वाढदिवसाला बापूचा बाळ शाळेत दाखल झाला. या 5-6 वर्षात बापू यशाच्या उंच शिखरावर पोहोचला होता. आता त्याला हवे होते ते फक्त सरपंच पद. पण ते अण्णा जिवंत असताना शक्य होते का? बापूने गारंबीवर जे उपकार केले होते त्याची जाणीव गारंबीला होती. पण तरीही बापूने नको त्या गोष्टीत पडू नये असे तिचे स्पष्ट मत होते. सरपंच पद सांभाळणे हे फक्त अण्णांनाच जमू शकते, बाकी कोणालाही नाही असे गारंबीला वाटायचे. खरे तर हे नुसते देण्यासाठी कारण होते. गारंबी बापूची क्षमता ओळखून होती. एवढे सगळे व्याप सांभाळणाऱ्या बापूला सरपंच पद सांभाळणे काही अवघड नाही हे तिलाही माहित होते. एवढेच नाही तर अण्णा सुद्धा बापूसाठी सरपंच पद सोडायला एका पायावर तयार होते. पण तरीही गारंबीचा बापूला विरोध होता आणि त्याला कारण होते बापूचे गुरववाड्याशी असलेले सलगीचे संबंध. बापू ब्राह्मण असून नेहमी गुरुवांनाच धंद्यासाठी पैशांची मदत करतो. ब्राह्मण धर्म कधीही पाळत नाही. पाटाच्या पाण्यावरून जेव्हा गारंबी गुरुवांशी भांडायला जाते तेव्हा बापू कधीच मदतीला येत नाही. आणि सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे ज्या गुरुवांकडून सरपंच पद हिसकावून घेण्यासाठी गारंबीची अक्षरशः दमछाक झाली होती, हजारो रुपये कोर्टात घालवले होते, त्याच गुरुवांशी बापूने सोयरीक केली होती. एक वेळ आम्ही गुरुवांना सरपंच पद देऊन मोठेपणा घेऊ, पण बापूने याचा नाद सोडलेला बरा. नाहीतर बापूने गारंबीसाठी जे काही केले ते लाच म्हणून केले असे आम्ही मानू आणि गारंबी लाच खाऊ नाही असे गारंबीचे स्पष्ट मत होते. यंदा बापू सरपंच होण्यासाठी निकराचा प्रयत्न करणार आहे असे दिनकरच्या कानावर आले आणि बापूचे मन वळवण्याचा शेवटचा प्रयत्न करण्यासाठी तो बापूकडे गेला. म्हणाला, आज तुला शेवटचे सांगायला आलो आहे. सरपंचाचे हे वेड मनातून काढून टाक, नाहीतर आजपर्यंत जे काही चांगले काम केले आहेस त्या सगळ्यावर पाणी फिरेल. सगळे तुझ्या विरोधात आहेत, मी सुद्धा. बापू चिडून म्हणाला, भ्रष्टाचारी लोक तुम्हाला सरपंच म्हणून चालतात आणि माझ्यासारख्या चांगल्या माणसाला तुम्ही विरोध करता. बाकीच्यांचं जाऊ दे, पण तुझा मला विरोध का? दिनकर म्हणाला, तू तरी कशाला एवढा हट्टाला पेटला आहेस? तुला वाटते तेवढी कमाई नाहीये सरपंचाची. बापू म्हणाला, मला पैशांसाठी सरपंच व्हायचे नाहीये. मी सगळ्यांना आधीच सांगणार आहे, मी जर सरपंच झालो तर देवापुढची पेटी गुरुवांच्या आणि ब्राह्मणांच्या समोर फोडीन. मला सरपंच व्हायचे आहे ते वेगळ्याच कारणासाठी. लहानपणापासून ते आतापर्यंत माझे जे अपमान होत आले आहेत त्याची भरपाई मी सरपंच झालो तरच होईल. दिनकर बापूला म्हणाला, मलाही तुझे चांगले झालेलेच पाहिजे आहे, पण ही सरपंचाची जागा आतापर्यंत कुणालाच मानवली नाहीये. सगळ्यांनी ठेचा खाल्ले आहेत. तुझ्या वाटेला असे काही येऊ नये असे मला वाटते आणि म्हणून मी शेवटपर्यंत तुला विरोध करणार. बापू म्हणाला, त्याला या गोष्टींची पर्वा नाही. त्याला गारंबीच्या माणसांसाठी खूप काही करायचे आहे. सरपंच झाल्यावर गारंबीच्या कर्तृत्ववान माणसांनी पुढे येण्यासाठी तो मोठी रक्कम सुद्धा बाजूला ठेवणार आहे. दिनकरला बापूचे कौतुक वाटले. तो म्हणाला, बापू, कधी कधी तुझी दृष्ट काढावीशी वाटते. तू फक्त एकच मोठा गुन्हा केला आहेस आणि तो म्हणजे या गारंबीत जन्म घेतलास. इथल्या लोकांना तू जे काही करतो त्याची किंमत नाहीये हे लक्षात ठेव. रात्री 9 वाजता गांजाची बैठक बसली. अण्णांच्या मांडवातून आलेला जग्गू बापूला सांगत होता, तुझी सरपंची मांडवात गाजून राहिली आहे. तुझ्या विरुद्ध काय वाटेल ते बोलले जात आहे आणि सगळ्यात जास्त लबाड माणूस आहे सपाट बापू. तो तुला ब्राह्मण मानायलाच तयार नाहीये.
सरपंच ब्राह्मण असला पाहिजे असा नियम आहे ना आपला, म्हणून त्याने हे डोकं लावलेले आहे. यंदा ही सरपंच निवडणूक गाजणार एवढे मात्र खरे. बापूने जग्गूला विचारले की त्याला काय वाटतंय, त्याला ही जागा मिळेल का, की खोत आडवा येईल? जग्गू म्हणाला, अरे मुसाला तू आडवा केलास, त्याच्या समोर हा खोत काय आहे? बापूने जग्गूकडे त्याला सरपंच म्हणून निवडून येण्यासाठी मदत मागितली. म्हणाला, अजून निवडणुकीला वेळ आहे, पण आतापासूनच तू लोकांना माझ्याबद्दल चांगले सांगायला सुरुवात कर. मी चांगला माणूस आहे, मी गावासाठी विहीर बांधली, साकव बांधला, हे सगळे सांग. जग्गू म्हणाला, त्यात काय एवढे, तू गावासाठी खूप केले आहेस. पाट, शाळा, विहीर, साकव, बरेच काही आहे सांगण्यासारखे. माझ्याकडून जे होईल ते मी करेन. पण आत्ता मला जरा 5 रुपये देतोस का? मी 3-4 दिवसात परत करेन. बापूने जग्गूला पैसे दिले आणि त्याला कवाडीपर्यंत पोहोचवायला गेला. राधा हे सगळे उदासपणे पाहत होती. तिला बापूची दया येत होती. एका सरपंचीसाठी बापू लायकी नसलेल्या माणसांच्या मांडीला मांडी लावून बसत होता. त्याला एवढे लाचार झालेले पाहून राधाला वाईट वाटत होते. बापूला झालंय तरी काय, असा राधा विचार करत असतानाच बापू परत आला. राधाला असे विचारात पाहून बापूने तिला काय झाले म्हणून विचारले. राधाने बापूला विचारले, तू दिनकर भाऊजींना किती वेळा कवाडीपर्यंत सोडायला गेला आहेस? राधाच्या प्रश्नातली धार बापूला जाणवली. जग्गूमुळे राधा चिडली आहे हे त्याने ओळखले. राधा पुढे म्हणाली, तुला भाऊजींनीही किती वेळा सांगितले आहे या माणसापासून दूर राहा म्हणून. तो बेभरवशाचा आहे. तू जे बोलला नाहीस ते सुद्धा गावभर करायला तो मागे पुढे बघणार नाही. या सरपंची पायी तू किती कमीपणा घेणार आहेस? बापू म्हणाला, मी जग्गूला एका मर्यादेपलीकडे जवळ येऊ देत नाही आणि आता मी माझे पाऊल मागे घेऊ शकत नाही, नाहीतर माझा अपमान होईल. राधा म्हणाली, तू मागे येऊ नकोस, पण तुझा मोठेपणा तरी जप. लोकांनी आपली चर्चा करावी असे आपण वागायचेच कशाला? बापूने विचारले, कोणी आपली चर्चा करायला आपण कोणाचे काय वाकडे केले आहे? राधा आणि बापूचे हे बोलणे सुरू असतानाच बाळ रडतच तिथे आला. राधाने त्याला जवळ घेतले आणि काय झाले म्हणून विचारले. बराच वेळ बाळ काहीच बोलत नव्हता, पण राधाने पुन्हा पुन्हा विचारल्यावर म्हणाला, मुलं मला चिडवतात, म्हणतात तू अक्कर माशा आहेस. बापूने ते शब्द ऐकले आणि त्याची सगळी शक्तीच नाहीशी होत आहे असे त्याला वाटले. तो चेतना शून्य होऊन खुर्चीत आडवा झाला. अक्कर माशा हे शब्द त्याचा मेंदू पोखरू लागले. राधा ही गर्भगळीत झाली. तिचा चेहरा फिकट पडला, ओठांना कोरड पडली. तरी सुद्धा स्वतःला सावरून तिने बाळाला विचारले की त्याला असे कोण म्हणाले? बाळ म्हणाला, आधी अण्णांचा हनुमंता म्हणाला आणि त्याचे बघून मग बाकी सगळी मुले बोलू लागली. बाळाने रडतच राधाला विचारले, आई, अक्कर माशा म्हणजे काय ग? राधाला आता याचे काय उत्तर द्यावे हे कळेना. तिने बाळाला जवळ घेऊन त्या मुलांचे घर आपण उन्हात बांधू असे काही बाई सांगून त्याची समजूत काढली आणि महादू बरोबर त्याला खाली पाठवून दिले. राधाचे अंग कापत होते. हताशपणे पडलेल्या बापूच्या बाजूला जाऊन ती बसली आणि रडू लागली. बापूने तिला जवळ घेतले. म्हणाला, असे काय करतेस राधा? बाळाला किती छान समजावून सांगितलेस. जे मला जमले नाही ते केलेस आणि आता अशी रडतेस? राधा म्हणाली, कसे होणार आपल्या बाळाचे? आत्ता आपण असताना ही अशी परिस्थिती आहे. आपल्यानंतर तो कसा राहू शकेल या गारंबीत? तो कितीही चांगला असला तरी लोक त्याला असेच बोलणार का? हीच त्याची जात का? बापू म्हणाला, त्याचे काही वाईट होणार नाही. माझे काही वाईट झाले का? राधा म्हणाली, तू कायदेशीर आईबापाचा मुलगा होतास. आपण आपले लग्न झाल्याचे कितीही ओरडून सांगितले लोकांना, तरी त्यांनी ते मान्य केले नाहीये हे दिसतेच आहे. बाळाचा काही अपराध नसताना त्याला हे सगळे ऐकून घ्यावे लागत आहे. त्याला शब्दांचे अर्थ समजत नाही तोपर्यंत ठीक आहे, पण कधी ना कधीतरी त्याला कळणारच ना. बापू म्हणाला, तू डोळे पुस, मी या सगळ्याचा बंदोबस्त करतो. राधाने विचारले, म्हणजे काय करणार तू? इतके दिवस बाळ शाळेत जात आहे, पण हे सगळे आत्ताच का होतंय हे तुझ्या लक्षात येत नाहीये का? हे लहान मुलांचे डोके नाहीये, मोठी माणसे आहेत या सगळ्याच्या मागे. तुझा सरपंचाचा नाद आता तरी सोडशील का? वेळीच शाणा हो, नाहीतर आपण तिघेही अडचणीत येऊ. बापू म्हणाला, असे घाबरून चालणार नाही. आज घडलेल्या प्रसंगामुळे सरपंच होण्याचा माझा निर्धार अजूनच पक्का झाला आहे. ज्या बापूच्या मुलाला अक्कर माशा म्हणून हिणवलं जात आहे, तोच बापू आता सरपंच होऊन सगळ्यांना तीर्थ देईल.
मध्यरात्रीच्या सुमारास सगळी गारंबी काठ्या दगड घेऊन आरडाओरडा करत गुरववाड्याकडे निघाली होती. हे नेहमीचेच असले तरी बऱ्याच दिवसात असला प्रकार घडला नसल्याने राधा ते पाहायला बाहेर सज्जात आली. तिने वंद्याच्या वाकणात पाहिले तर दिनकर सुद्धा हातातला सोट्या आपटत चालला होता. गुरवांनी पाटाचे पाणी बंद केले म्हणून आधी 5-7 लोक पुढे गेले होते. पण 2 तास झाले तरी पाणी आले नव्हते आणि माणसेही आली नव्हती. म्हणून काय झाले ते बघण्यासाठी 50-60 माणसांचा जमाव गुरववाड्याच्या दिशेने निघाला होता. माणसे दिसेनाशी झाल्यावर राधा आत आली आणि बापूची वाट पाहत अंथरुणावर पडली. तासाभराने तिला वाकणापाशी पुन्हा गलका सुरू झालेला ऐकू आला. राधेने खिडकीतून पाहिले तर मघाशी गेलेली माणसे परत येत होती. पाठ पुन्हा वाहू लागला होता. पण विजय मिळवून आलेले लोक हसत यायचे सोडून शिवीगाळ करत येत असल्याचे तिने पाहिले. तिने नीट कान देऊन ऐकले तेव्हा तिच्या लक्षात आले की मघाशी गुरवांना शिव्या देणारे लोक आता बापूला शिव्या देत होते.